नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर सामाजिक शास्त्र, इतिहास, नागरिकशास्त्र हे विषय तुम्हाला अवघड जात असतील तर फक्त एवढेच प्रश्न करून जा. पेपरमध्ये तुम्ही नक्कीच चांगले मार्क मिळवाल. इयत्ता 7वीचा जो तुमचा आता पेपर होणार आहे त्याच्यासाठी एक खास इम्पॉर्टंट IMP क्वेश्चन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. जो पण हे एवढेच प्रश्न करेल त्याचे नक्कीच जास्तीत जास्त मार्क वाढतील. जर विश्वास नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि जे पण प्रश्न दिलेत ते तुम्ही नीट पाठ करून पेपरला जा. याच्या रिलेटेड जे पण तुम्हाला डाटा भेटतोय ते प्रश्न नक्कीच पाठ करून जा. विद्यार्थी मित्रांनो, हेच प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये बघायला भेटतील, कारण जे पण मागच्या प्रश्नपत्रिका किंवा जे पण आता पेपर झाले त्या अकॉर्डिंग हे प्रश्नपत्रिका तयार करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूया. चला योग्य पर्याय निवडा. पहिला प्रश्न बघा इतिहासाचा. शाहू महाराजांची नेमणूक केलेला हा पहिला पेशवा होय. कोण? बाळाजी विश्वनाथ. दुसरा प्रश्न, शिव काळातील मंदिरे या पद्धतीचा आहेत. कोणत्या पद्धतीचे आहेत? यादवकालीन. ठीक आहे. तिसरा प्रश्न बघूया आपण. शिवाजी महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिणारे विश्वकवी कोण? रवींद्रनाथ टागोर आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला काय आहे, गाळलेल्या किंवा योग्य पर्याय निवडा असे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये बघायला भेटतील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवीन नवीन प्रश्नपत्रिका आणि जो पण तुमच्या सुट्टीतला जो पण अभ्यास आहे तुम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. एका शब्दात लिहा. बुंदेलखंडात याचे राज्य होते. कोणाचे होते? छत्रसाल. इंदोरच्या राजकारभाराची सूत्रे सांभाळणाऱ्या कोण होत्या? अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई कुठल्या होत्या? त्या अहमदनगर जिल्ह्यातल्या होत्या. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे दोन प्रश्न तुम्हाला विचारले जातील. पेशवे काळात पुणे येथे पेशव्यांसाठी बांधलेला मोठा वाडा कोणता? शनिवार वाडा. महाराजांनी बांधलेल्या मालवणजवळील जलदुर्ग कोणता? सिंधुदुर्ग. पुढील आकृत्या पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकता की पुढे जे पण आकृती दिलेत, परसोजी भोसले यांना शाहू महाराजांनी सनद दिलेले प्रदेश कोणते? वल्हाड आणि काय? गोंडवन. ठीक आहे, असे दोन सनद दिलेले प्रदेश आपल्याला बघायला मिळतात. महाराजांच्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे मी तुम्हाला प्रश्न दाखवतोय तेच प्रश्न तुमच्या पेपरला नक्कीच बघायला भेटतील. तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, कारण जो लाईक कमेंट शेअर करतो त्याला पेपरमध्ये पेपर नक्कीच इझी जातो. तर तुम्हालाही वाटत असेल पेपर इझी जावा तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि बघा, कारण हे प्रश्न तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी आम्हालाही खूप जास्त मेहनत घ्यावी लागते आणि तुम्ही जर लाईक कमेंट नाही केले तर आम्हाला पण थोडंसं वाईट वाटतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला प्रश्नांकडे जाऊया. महाराजांच्या घोडदळाचे सरसेनापती कोण? प्रसिद्ध नेताजी पालकर, प्रतापराव गुजर आणि हंबीरराव मोहिते. ठीक आहे, असे तिघे जण होते. या तिघांची नावं नक्कीच पाठ करा. तुमच्या पुढच्या भविष्यात देखील याचं खूप महत्व असेल. ठीक आहे. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहायची. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिलंय की घटनाक्रम लावा. आपल्याला क्रम लावायचा आहे. राक्षस भुवनी लढाई, टिपू सुलतानचा मृत्यू, माधवराव पेशव्यांचा मृत्यू, पानिपतची लढाई. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर उत्तर काय? पहिले पानिपतची लढाई 1761, राक्षस भुवनाची लढाई 1763, माधवराव पेशव्यांचा मृत्यू 1772, टिपू सुलतानचा मृत्यू 1799. थोडक्यात उत्तरे लिहायचे विद्यार्थी मित्रांनो. मराठ्यांच्या काळात दळणवळणाची कोणती साधने होती? उत्तर, मराठ्यांच्या काळात रस्ते आणि जलमार्ग हे दळणवळणाची मुख्य साधने होते. काय होते? दोन, रस्ते आणि जलमार्ग. म्हणजे जेव्हा आपण पाण्यातून प्रवास करतो हे मुख्य देवाणघेवाणीचे मार्ग होते. जसे की आता आपण एसटी ट्रेननी सफर करतो तेव्हा रस्ते आणि जलमार्गाचा जास्त प्रमाणात वापर केला जात होता. ठीक आहे. जमिनीवरून प्रवासासाठी
घोडे, बैलगाड्या आणि उंटाचा वापर केला जात असे. मालाची ने आण करण्यासाठी प्रामुख्याने बैलाचा वापर होत असे. तर सागरी व्यापारासाठी जहाजांचा वापर केला जाई. म्हणजे मोठ्या प्रमाणात जहाजातून, पाण्यातून प्रवास केला जात असे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, असे काही प्रश्न येतील जे तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये नक्कीच फायदा होईल. तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, नागरिकशास्त्राचे काही प्रश्न बघूया. ठीक आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. शासनाची आर्थिक मदत घेण्यासाठी शाळांमध्ये टिंबटिंब शिक्षण सक्तीचे करता येत नाही. कोणते? धार्मिक, म्हणजे धर्माबद्दल आपल्याला शिक्षण देता येत नाही किंवा कुठल्या धर्माबद्दल विशिष्ट प्रसार करता येत नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न बघूया. भारतीय संविधानाने टिंबटिंब पालन करणे हा दखल पात्र गुन्हा मानला आहे. कोणता? अस्पृश्यतेचे पालन करणे. ठीक आहे. तिसरा प्रश्न बघूया. डॅश डॅश आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपयोजना राबवल्या जातात. कोणत्या? सार्वजनिक. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहायचे. स्वच्छ भारत अभियान केव्हा यशस्वी होऊ शकेल? विद्यार्थी मित्रांनो, उत्तर सांगतो. जेव्हा स्वच्छतेच्या सवयी लोकांच्या जीवनशैलीचा भाग होतील आणि प्रत्येक नागरिकात सक्रिय सहभाग होईल, तेव्हा स्वच्छ भारत अभियान यशस्वी होऊ शकेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जसं की स्वच्छ भारत अभियान याचा लोगो काय आहे? महात्मा गांधीजी. ठीक आहे, महात्मा गांधीजींचा चष्मा. दुसरे प्रश्न बघूया. थोडक्यात उत्तरे लिहायचे. मूलभूत अधिकारांना न्यायालयाचे संरक्षण दिल्यामुळे कोणते फायदे होतात? उत्तर. मूलभूत अधिकारांना न्यायालयाचे संरक्षण असल्यामुळे नागरिकांच्या हक्काचे रक्षण होते. जर शासनाने किंवा एखाद्या व्यक्तीने अधिकारांवर गदा आणली तर नागरिक थेट न्यायालयात दाद मागू शकतात. यामुळे लोकशाही अधिक मजबूत होते आणि कोणावरही अन्याय होत नाही. स्वातंत्र्य भारतासमोर कोणते समस्या होत्या? जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा स्वतंत्र भारतासमोर कोणत्या समस्या होत्या? हा प्रश्न आहे. आता मी त्याचं उत्तर सांगतो. स्वतंत्र भारतासमोर गरिबी, बेरोजगारी, निरक्षरता, अन्नधान्याची कमतरता आणि संस्थानाचे विलिनीकरण अशा अनेक गंभीर समस्या होत्या. त्यामुळे आता काही प्रश्न भूगोलाचे बघूया. रिकाम्या जागेवर योग्य पर्याय लिहा. 2. समोच्च रेषांमधील अंतर कमी असते तेथे टिंबटिंब तीव्र असते. उत्तर. दुसरा प्रश्न. या शेती प्रकारात पीक बद्दल केला जातो. सखोल शेती. ग्रामीण वस्त्या प्रामुख्याने टिंबटिंब जतन करतात. कुठला? संस्कृतीचे. ग्रामीण वस्त्यामध्ये काय? संस्कृती मोठ्या प्रमाणात जतन केलं जातं. पुढील विधाने आपल्याला काय दिलेले ते चुकी बरोबर ते लिहायचे. त्याच्यातलं पहिलं बघूया आपण. शेणखत हे सेंद्रिय खत होय. काय मित्रांनो? सेंद्रिय खत हे शेणखत सेंद्रिय खत होय. बरोबर आहे. समोच्च रेषा एकमेकींच्या जवळ असतील तर तेथील उतार मंद असतो. चुकीचं आहे. पृथ्वी परिभ्रमण कालानुसार गती कमी अधिक होत असते. हे पण चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न बघूया. पुढील प्रश्नांची एका वाक्यात आपल्याला काय करायचे? उत्तरे लिहायचे. ग्रामीण व नागरिक रस्त्यांचा कायापालट होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरतात? औद्योगिकीकरण, शहरीकरण, दळणवळणाच्या सोयी. ठीक आहे. पशुपालन व्यवसायातून कोणते उत्पन्न मिळते विद्यार्थी मित्रांनो? दूध, मांस, लोकर आणि चामडे ही उत्पादने मिळतात. समोच्चता दर्शक नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो? लष्करी अधिकारी, ट्रेकर्स आणि अभियंते, अजून गिर्यारोहक या सर्वांना नकाशाचा जास्तीत जास्त फायदा होतो. ह्युमस म्हणजे काय? मातीमध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष. विद्यार्थी मित्रांनो, सॉरी थोडे स्लाइड मागे पुढे होते.
चला नेक्स्ट प्रश्न बघूया. तुम्ही स्टॉप करून तो मागचा जो प्रश्न राहिलेला आहे तो तुम्ही स्टॉप करून मागे घेऊन तो रिटर्न तुम्ही स्वतः रीड करा. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. कृषी व्यवसाय याची व्याप्ती मोठी का आहे? शेती केवळ अन्नधान्य उत्पादनापुरती मर्यादित नसून त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग आणि फळबागांची समावेश होतो. मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि उद्योगांना कच्चा माल पुरवण्यासाठी कृषी व्यवसाय अत्यंत व्यापक आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओ आणि जे पण तुम्हाला सुट्टीमध्ये जे पण प्रश्नपत्रिका जे पण बुक्स वगैरे भेटतील ते कम्प्लीट करण्यासाठी मी तुमच्यापर्यंत डाटा घेऊन येणार आहे. तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे जे पण तुम्ही ज्या पण स्टँडर्ड मध्ये असाल त्यात ते तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. आपण नेक्स्ट प्रश्न बघूया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचे, कारण लिहायचे कोणतेही एक. दोन दिलेत आपल्याला त्याच्यातला एक लिहायचे. कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ म्हणजे काय, धान जास्त असतो, किंवा आपल्याला दुसरा प्रश्न विचारायचा आहे, मळ्याच्या शेतीसाठी कुशल व अनुभवी मजुरांची गरज असते. तर आपण एकचं उत्तर लिहूया. कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ जास्त असतो. कोकणात पाऊस भरपूर पडतो आणि तेथील जमीन तांदळाच्या पिकासाठी पोषक आहे. स्थानिक पातळीवर तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तेथील लोकांच्या आहारात तांदळाचे प्रमाण जास्त असते. विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. आणि आपण तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक मी रॅप बनवणार आहे. तो रॅप ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. आणि जो पण जास्त सपोर्ट करेल किंवा कमेंट करेल, लाईक करेल, जो पण माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल, मी त्या रॅप मध्ये त्याचं नाव नक्कीच ऍड करेल. तर विद्यार्थी मित्रांनो ही खास तुमच्यासाठी, मी तुमच्यासाठी जो पण जास्त सपोर्ट करेल त्याच्यासाठी मी स्वतः रॅप बनवेल. आणि जो पण मी स्वतः क्रिएट करणार आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी त्याच्यामध्ये त्याचं नाव नक्कीच ऍड करेल. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. एवढेच प्रश्न करा. हेच प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये वारंवार विचारले जातात, म्हणून मी जे पण इम्पॉर्टंट वाटले ते मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. विद्यार्थी मित्रांनो असं नाही की हे प्रश्न येतील किंवा नाही, हे मला पण माहित नाही, पण मी 100% सांगू शकतो जेवढं पण मी स्टडी करून जेवढं पण डाटा घेऊन येतो ते मी असंच घेऊन नाही येत. स्टडी करून किंवा त्याच्या मागे जे पण माझ्या मेहनत असते ती मेहनत घेऊन मी तुमच्यापर्यंत हा डाटा पोहोचवण्याचं काम करतो. आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.